नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथे हेल्दी असे थालीपीठ बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे हिरव्या पातीचा कांदा घेतलेला आहे. तो छान स्वच्छ धुवून असं बारीक चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये तीळ घालायचे आहे, थोडासा ओवा, आणि ते मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे. 2 टोमॅटो घातलेले आहे. आणि ते मी नाचणीचं पीठ, थोडंसं बेसन 2 चम्मच आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 पीठं घालून घ्यायचे. यामध्ये नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन, त्यामध्येच थोडंसं दही घातलेलं आहे. चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद घातलेली आहे. आता हे छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा बनवायचा आहे. पण पाणी टाकायच्या आधी आपल्याला हे छान असं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो पण आहे, त्यामुळे थोडंसं पाणी सुटेलच. त्यामुळे आधी आपल्याला असंच ते भिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल पण घालायचं आहे. थोडंसं तेल घातल्यामुळे आपले थालीपीठ मस्त खुसखुशीत आणि छान खमंग होतात. आता थोडं थोडं पाणी घालून असं घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि 5-10 मिनिटं आपल्याला छान मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तर 5-10 मिनिटे झालेलं आहे. तर बघू शकता, मी ते एक ओला कपडा घेतलेला आहे. सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याला ओला करून घ्यायचा आहे आणि थोडंसं असं हातामध्ये पीठ घेऊन, गोळा घेऊन त्याचं अशा प्रकारे आपल्याला हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे. याच्यावर खूप जाड पण नाही ठेवायचे आहे आणि पातळ पण नाही. अशा प्रकारे आपल्याला हे थापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला छान थापून झालेलं आहे थालीपीठ. या प्रकारे आपल्याला इथे पराठ्याला थोडंसं, आणि अशा प्रकारे तावा गरम झालेला आहे आणि थोडंसं तेल पण घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे पराठा तव्यावर टाकून घ्यायचा आहे. प्लेट झाकून ठेवायचा. अशा प्रकारेच आपण दुसरा थालीपीठ पण इकडे असं थापून घेऊया. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला छान थापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला होल करून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होईल की पराठा आपला छान शिजला जाईल आणि आपण यामध्ये थोडं तेल सोडू, त्यामुळे छान खरपूस पण होणार. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला होल करून घ्यायचे आहे थालीपीठला. बघू शकता, एक बाजू आपली छान खरपूस भाजून तयार आहे. तर अशा प्रकारे थोडंसं आपल्याला प्रेस करून थालीपीठ मस्त असं खरपूस आणि खमंग तव्यावर छान भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता, आपला थालीपीठ पण बनून तयार आहे. तर तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता. दह्यासोबत खूप छान लागतात. आणि बघू शकता, सॉफ्ट आणि मस्त खमंग असे थालीपीठ आपले तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.